स्वागत आहे मित्र तुमचं आपले यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये. मित्रांनो, खूप दिवसापासून आपला व्हिडिओ अपलोड झाला नाही, त्याबद्दल मी आपल्या मनापासून माफी मागतो. पण यापुढे आपला व्हिडिओ रेग्युलर अपडेट असेल मित्रांनो, आणि तुम्हाला नवीन नवीन माहिती देण्याचे मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. मित्रांनो, सध्या खूपच चर्चेत असलेला विषय म्हणजे ऑपरेशन सिंदूर. त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती बघू. सोबतच कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबद्दल माहिती बघू आणि त्यांच्या पतीबद्दल माहिती बघू. मग मित्रांनो, ऑपरेशन सिंदूरबद्दल सांगायचं म्हटलं तर कर्नल सोफिया कुरैशी या खूपच चर्चेत आहेत. तर या कर्नल सोफिया कुरैशी यांचे पती देखील मित्रांनो भारतीय सैन्यात अधिकारी आहेत. ते मेकॅनाइज इन्फंट्री या विभागात आहेत. त्यांचं नाव बागेवाडी ताजुद्दीन आहे. म्हणजे मित्रांनो, कर्नल सोफिया कुरैशी यांचे जे मिस्टर आहेत ते ताजुद्दीन बागेवाडी हे कर्नाटक राज्यातले आहेत. यापुढे आणखी आपण जास्तीत जास्त माहिती मित्रांनो तुम्हाला सांगेल. आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल तर आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नसलेल्या मित्रांनो आवर्जून सबस्क्राईब करा. मग कर्नल सोफिया कुरैशी चेन्नई या ठिकाणी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून ट्रेनिंग पूर्ण करून इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या. मग मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, इंडियन नेव्हीमध्ये सिलेक्ट झाला तर सब लेफ्टनंट तुमची पोस्टिंग, आर्मीमध्ये लेफ्टनंट म्हणून आणि एअरफोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणून. मग मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की कर्नल सोफिया कुरैशी ह्या खूपच चर्चेत आहेत, जे की ऑपरेशन सिंधूसाठी त्यांची म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये ते ऑपरेशन सिंधूबद्दल माहिती देत असत. मग या कर्नल सोफिया कुरैशी यांचा मित्रांनो थोडं बॅकग्राऊंड देखील आपण बघायला पाहिजे, त्यांच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड बघायला पाहिजे. हे सर्व मित्रांनो आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर कर्नल सोफिया कुरैशी यांचा जन्म 1981 मध्ये गुजरात राज्यातील वडोदरा या ठिकाणी झाला. त्यांचं शिक्षण महाराज सयाजीराव विद्यापीठातून झालं. तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, वडोदराचे सयाजीराव महाराज हे खूपच फेमस आहेत. तुम्हाला देखील या छत्रपती सयाजी महाराजांबद्दल माहिती असेल. त्याच विद्यापीठातून यांची शिक्षण पूर्ण झालं. मग जसं की तुम्हाला मी सांगितलं आहे, त्यांचे पती देखील सैन्यामध्ये अधिकारी होते. तर मित्रांनो, त्यांच्या पती आणि ते आता त्यांची जी मुलं आहेत ते देखील सैन्याची भरतीची म्हणजे सैन्यामध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी जास्तीत जास्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जर माझ्याकडनं काही बोलताना चुकबुल झाली किंवा सांगताना की व्हिडिओमध्ये काही चुकबुल झाली तर मित्रांनो, माझी तुम्हाला कळकळीची विनंती, मला माफ करा. मी जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केला, बोलताना काही चुकबुल झाली असेल तर मला माफ करा मित्रांनो. मग मित्रांनो, कर्नल सोफिया कुरैशी या लष्करी कुटुंबात जन्मले आहेत. त्यांचे वडील, आजोबा व त्यांचे पती हे देखील लष्करात होते. 2016 साली पुण्यात झालेल्या बहुराष्ट्रीय लष्करी फोर्स 18 सरावात 18 देशांचा सहभाग होता. त्यात भारतीय तुकडीचे नेतृत्व त्यांनी केले होते. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, पुण्यामध्ये 2016 साली एक बहुराष्ट्रीय सराव झाला होता, ज्याचं नाव लष्करी फोर्स 18 असं होतं. त्या सरावामध्ये 18 देशांचा सहभाग होता मित्रांनो. त्यामध्ये जे 40 जणांची भारताची जी तुकडी होती, त्या 40 जणांच्या तुकडीचं नेतृत्व कर्नल सोफिया कुरैशी यांनी केलं होतं. त्या एकमेव महिला होत्या मित्रांनो. सर्व पुरुषांमध्ये त्यांनी आपल्या भारतीय तुकडीचे नेतृत्व केले होते. त्यांनी मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यांचे पुरं कुटुंब हे लष्करात होतं. जसं की सांगायचं म्हटलं तर 1971 साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात कर्नल सोफिया कुरैशी यांचे वडील ताज मोहम्मद कुरैशी यांचा देखील समावेश होता. ते BSF मध्ये होते. सोफिया कुरैशी यांचा मुलगा आणि मुलगी हे देखील भारतीय सैन्याची तयारी करत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, 1962ला नंतर 1965ला नंतर 1971ला असे भारताचे युद्ध झालेले आहेत. तर 1971 साली जे पाकिस्तानसोबत युद्ध झालं होतं, जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली, त्यावेळेला या पाकिस्तान युद्धामध्ये त्यांचे जे वडील होते ताज मोहम्मद कुरैशी हे देखील त्या युद्धामध्ये सहभागी होते. म्हणजे ते BSF मध्ये सुभेदार या पोस्टला होते मित्रांनो. मग जसं मी तुम्हाला सांगितलं, कर्नल सोफिया कुरैशी यांचा मुलगा आणि मुलगी हे देखील भारतीय सेनेची तयारी करत आहे. म्हणजे मित्रांनो, त्याचं अख्खं कुटुंबच भारतीय सेनेसाठी वाहून आलेलं आहे. म्हणजे त्यांचं अख्खं पिढीनपिढी भारतीय सेनेतच सहभाग घेण्यासाठी मित्रांनो मेहनत घेत आहे. म्हणजे देशसेवा त्यांच्यामध्ये खूप प्रमाणात आहे मित्रांनो. तर आपण देखील त्यांच्यापासून प्रेरणा करायला पाहिजे आणि आपण देखील मित्रांनो देशाची सेवा करण्याचं नाही. आपण बॉर्डरवर गेलो तर आपण आपल्या समाजाची सेवा करू शकतो मित्रांनो. त्या पद्धतीने देखील आपण आपली देशाची सेवाच करत असतो. तर जर तुमच्याकडनं नाही आर्मीत झालं तर आपल्या समाजाची, आपल्या आजूबाजूच्या लोकांची तुम्ही सेवा करा मित्रांनो. ती सुद्धा एक प्रकारे देशसेवाचं असणार आहे. मग मित्रांनो, कर्नल सोफिया कुरैशी आणि जसं की तुम्हाला सांगितलं की ते पत्रकार परिषदेमध्ये ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देत होते आणि त्या माहितीच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला जास्तीत जास्त ऑपरेशन सिंदूरबद्दल. मग मित्रांनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल तर आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेजला आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो, आभार मानतो, मनापासून धन्यवाद प्रकट करतो.
असंच प्रेम नेहमी असू द्या आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. बोलताना काही चूकभूल झाली असेल तर मला माफ करा. असेच व्हिडिओ मी आपल्यासाठी आता अपडेट करत असेल. धन्यवाद मित्रांनो.